महाराष्ट्रातून कन्याकुमारीकडे निघाल्यानंतर प्रथम कर्नाटक प्रवेश केल्यानंतर आता कर्नाटकसुद्धा संपत आहे. आम्ही आता तामिळनाडूत प्रवेश करत आहोत. पुढची लाईन आहे. मी आता सायकल चालवतो. हे सुद्धा पुढं तेजस आणि अतुल बाबर आणि अतुल देशमुख नेहमीप्रमाणे पुढं गेला आहे. यासारखा कायम पळत असतो. महामार्गालगत हे फुलांचं सुंदर झाड आहे. फुलाचं नाव माहीत नाही या झाडाचं, पण मस्त आहे. महामार्गालगत कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाल्या. अशी वृक्ष लागवड आपल्या महाराष्ट्रात मात्र दिसत नाही. सगळी वृक्षतोड करून हायवे भकास केला आहे. इकडे पण तशीच परिस्थिती आहे, पण बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपण केलं आहे. तुमकूरजवळ आता आम्ही पोचल काही वेळात. दुपारचे 3:30 वाजले. भर उन्हात रखरखत्या. कालचा मुक्काम वेलूरला होता. आत्ता आम्ही वेलूर सोडलंय. अतुल, तेजस आणि अतुल दुसरा. वेलूर आम्ही 10 मिनिटापूर्वी सोडले. आज जरा वेळ केला. काल जवळपास 190 किलोमीटर सायकलिंग केलं आहे. प्रचंड हेडविंड होता. रस्ता मात्र चांगला आहे सगळा. फ्लायओव्हर सोडले तर सगळा रस्ता चांगला आहे. उतार आता फ्लायओव्हरचा कंटाळा आला आहे. वज वाहून वाहून वाहून. आत्ता आम्ही आहोत कारूर या शहरात. मदुराईपासून हे शहर 130 किलोमीटर अंतरावर आहे. आजचा मुक्काम आमचा मदुराईत असणार आहे. खूप मोठं शहर आहे कारूर. कन्याकुमारी राईडचा 8वा दिवस. आम्ही परवा दिवशी सकाळी कन्याकुमारीत पोहोचणार आहोत. मात्र कराडमधून निघाल्यापासून प्रचंड हेडविंड त्रास दिला. त्यात आम्ही सपोर्टला काही व्हेकल घेतलेलं नाही. सगळ्या प्रत्येकाचा बोजा प्रत्येकाच्या सायकलवर आहे. पुढं दिसत्या तेजसची सायकल. त्याला एकच बॅग होती आहे आत्ता. असं असलं तरी बेंगलोरपर्यंत 2 बॅगा होत्या. आम्ही सगळ्यांनी मिळून 13 किलो साहित्य आम्ही परत पाठवले पार्सलनं कराडला. आणि एकच शॉर्ट, एकच सायकलिंगची जर्सी, बरमुडा, एक टी-शर्ट आणि टॉवेल एवढंच साहित्य ठेवलं. बाकी सगळं परत पाठवलं. हेडविंड त्रास कमी व्हायसाठी आता आम्ही रेल्वेचे डबे जसे चालतात रेल्वेप्रमाणे तसं चालतो. हेडविंड कट करायचा प्रयत्न आणि त्याचा बेनिफिट होतोय. हा तेजस, हा डॉन अतुल. त्याच्या मांड्या घायला आले प्रचंड. अतुल महिन्यापूर्वी सायकल घेतल्या आणि डायरेक्ट कन्याकुमारी. यापूर्वी त्यांची राईड कराड ते विटा ही 83 किलोमीटरची सर्वात मोठी राईड होती. म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागतो. आमच्यावर आले आणि आता रोज 100, कमीत कमी 100 आणि काल जास्तीत जास्त आम्ही 186 किलोमीटर सायकलिंग केलं आहे. आता कन्याकुमारी फक्त 385 किलोमीटर राहिले. कराड ते कन्याकुमारी हे सायकलिंगचं एक स्वप्न आमचं साकार होणार आहे. त्रास
हेडविंडचा त्रास फेब्रुवारीत प्रचंड म्हणजे दक्षिण भारतात उन्हाळा असतो, पण लोक सांगून आम्ही ऐकणार कसली. आणि आता जाणवायला लागले. गेले 4 दिवस झाले, 10 वाजले की अक्षरशः भाजणारं ऊन येत आहे. पण काय पर्याय नाही आमच्या पुढं. कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पड़ता है. मागं तेजस आणि अतुलची पहिलीच ही लॉंग राईड आहे. पहिली लॉंग राईड म्हणण्यापेक्षा कराड विटा ही केवळ 83 किलोमीटरची एकच राईड मोठी केली होती. आणि त्यानंतर डायरेक्ट आमच्यासोबत कन्याकुमारीला राईड करत आता निघाले. आता जवळपास आम्ही कन्याकुमारी पोचलो आहे. हत्ती गेलं आणि शेपूट राहिले. प्रचंड हेडविंड ऊन असलं तरी अतुलचा कॅडन्स जबरदस्त आहे. एकसारखं न थांबता आम्ही 40-50 किलोमीटर सायकलिंग केलं. त्यामुळे मागील 2 दिवसात 350 किलोमीटर अंतर कव्हर झालं. अतुल काल आम्ही वेलूरवरून सकाळी निघाल्यानंतर 169 किलोमीटर सायकलिंग केलं आणि तिरुमंगला येथे मुक्कामी थांबलो होतो. दिवसभर प्रचंड हेडविंड आणि उन्हाचा त्रास झाला, त्यामुळं खूप थकलो होतो. त्यामुळे आज जरा उशिरा चालू केलं. आज आम्ही 6:30ला बाहेर पडलो आहे आणि आता आम्ही कन्याकुमारीकडे निघालो आहे. कन्याकुमारी फक्त 210 किलोमीटर राहिले इथून. आता तिरुमंगलापासून 219 किलोमीटर होतं. आम्ही जवळपास 8 ते 10 किलोमीटर पुढं आलो. पुढं आहे अतुल, नेहमी पहिल्यापासून पुढंच असतो आणि स्टेडी आणि एकसारखी रिदमनं सायकल चालवतो. हेडविंड असो, ऊन असो अथवा नसो, अजिबात कारण न सांगता एकसारखी सायकलिंग चालवतो. नमस्कार, मी तेजस रवींद्र गुरसाळे, कराडहून आलो आहे. कराड टू कन्याकुमारी सायकलवारी करण्यासाठी सुरुवात केली 21 तारखेला. नमस्कार, माझं नाव अतुल चपतराव देशमुख, राहणार कराड. चंद्रजित सुभाष पाटील, राहणार कराड. नमस्कार, मी अतुल निवास बाबर, राहणार कराड. कराड ते कन्याकुमारी सायकलवारीसाठी आम्ही 21 तारखेला निघालो कराडहून. आज इथं पुढे नमस्कार, मी साधना दुसाने, नाशिक, महाराष्ट्र. आम्ही सगळे काश्मीर ते कन्याकुमारी या टूरवर आमची जी टीम निघाली आहे 9 जणांची, ही रेस सायकलिंग करताना आम्हाला हा क्लब भेटलेला आहे. आणि अतिशय आनंद होतो आहे की या वाटेवर आपला मराठी माणूस भेटतो, आपल्या महाराष्ट्राचं भेटणं, आणि त्यांचंही टार्गेट खूप सुंदर आहे. सो त्यांना पुढच्या सायकलिंगसाठी आम्ही आपल्या क्लबतर्फे शुभेच्छा देते. आणि असंच आपले छान यांचा सुद्धा K2K कराड टू कन्याकुमारी. सो K2 ऑलवेज K2K राईड. ऑल द बेस्ट फॉर यू. नाशिकला पण जोर काढा. आणि आम्ही तुम्हाला ह्या निमित्ताने सिंहस्थासाठी आमंत्रण देत आहोत. सर्वांनी सिंहस्थासाठी सायकलवारी काढा आणि आम्हाला तुम्हाला सर्वांना मदत करायला नक्कीच आवडेल. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन क्लब नेहमीच तुमचं स्वागत करतो.
जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद स्ट्रॉंग इंडिया. मजबूत भारत. स्ट्रॉंग इंडिया. मजबूत भारत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कराड ते कन्याकुमारी ड्रीम राईड एक स्वप्न उद्या पूर्ण होईल. उद्या आम्ही कन्याकुमारीत असू. काल 8व्या दिवशी 1137 किलोमीटर आम्ही अंतर पार केलं होतं. अखेरचं 219 किलोमीटर अंतर बाकी होतं. वेलूरमधून निघाल्यानंतर आम्ही काल तिरुमंगल मदुराईच्या पुढं 32 किलोमीटर मुक्काम केला होता आणि 1.5 तासापूर्वी आम्ही तिरुमंगलला पोहोचलो आणि जवळपास 23 किलोमीटर अंतर कवर केलं. त्यामुळे आता 200 किलोमीटरहून कमी अंतर राहिले कन्याकुमारीला. हेडविंड आणि ऊन पहिल्यापासून आमच्या सोबत आहे. उन्हामुळं अक्षरशः भाजून निघतं आहे. 10 नंतर दुपारी 4पर्यंत सायकलिंग नको वाटतं आहे. तरी पण दुपारी 1 वाजेपर्यंत कमी स्पीड नका होईना पण आम्ही सायकलिंग करतो आणि त्यानंतर 3:30-4ला पुन्हा बाहेर पडतो. रात्री 8-8:30पर्यंत सायकलिंग करतो आणि पुन्हा पहाटे 5ला सायकलिंग सुरू होते. आज राईडचा 9वा दिवस आहे. आजच कन्याकुमारीच्या जवळ जाऊन मुक्काम करायचा विचार आहे. हेडविंड आणि उन्हानं साथ दिली तर कदाचित आम्ही कन्याकुमारीत पण पोहोचू. मात्र त्यासाठी वारा, हेडविंड आणि सूर्यनारायण आमच्यावर प्रसन्न असणं 9 दिवस आणि 2.5 तास या वेळेत कराड ते कन्याकुमारी ही ड्रीम राईड आम्ही पूर्ण केलेली आहे. मी चंद्रजित पाटील, आमचे मित्र अतुल देशमुख, अतुल बाबर आणि बंधू तेजस गुरसाळे अशा चौघांनी ही ड्रीम राईड पूर्ण केलेली आहे. या 9 दिवसात प्रचंड हेडविंड आणि उन्हाळा, प्रचंड ऊन याचा सामना केला. काल रात्री 12:30पर्यंत सायकलिंग केलं आणि 42 किलोमीटर राहिल्यानंतर आम्ही थांबणं पसंत केलं. राहिलेलं 42 किलोमीटर पहाटे 5:30ला सुरू करून आम्ही 7:35 कन्याकुमारीत दाखल झालो. आपण स्वामी विवेकानंदांचं स्मारक पुढं पाहू शकतोय. पश्चिम बंगाल, अरबी समुद्र आणि हिंद महासागर या 3 महासागरांचं हे अथांग रूप आपण पाहू शकतोय.